पावसानं आपलं झोडपणं कायम ठेवलंय। शहरी भागाइतकाच जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे 115 बंधारे पाण्याखाली गेलेत। प्रत्येक तालुक्यातील अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले असून घरांची पडझड, माणसं वाहून जाणं, रस्ता खचणं असे प्रकार सुरू आहेत। पाऊस थांबत नसल्यानं संपूर्ण ग्रामीण जनजीवन विस्कळीत झालंय। हजारो एकर शेती पाण्याखाली गेली असून पिकं कुजण्याची भीती आहे। आता पाऊस नको हीच भावना प्रत्येकाच्या मनात आहे। भुदरगड तालुक्यात पावसाचा कहर कायम असून तालुक्यातील सर्व बंधारे पाण्याखाली गेलेत। गारगोटी शहराला चारी बाजूने पुराचा विळखा पडला असून 2019 पेक्षाही पुराची भीषणता अधिक आहे। गारगोटी गडिंग्लज मुख्य रस्त्यावर पांगिरे इथं पुलावर पाणी आलंय। गोव्याहून नाशिककडे जाणारी सावतामाळी कंपनीची एक ट्रॅव्हल्स बस आज पहाटे 3च्या सुमारास त्या पाण्यातून जाण्याचा प्रयत्न करत होती। त्यावेळी बस पाण्याच्या वेगाने वाहू लागली। त्या बसमध्ये 14 प्रवासी होते। मात्र गावकऱ्यांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला। भुदरगड तालुक्यात पावसाचा प्रचंड जोर असून पूरग्रस्त गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले, तर कोळवण देवकेवाडी इथला डोंगर खचल्याने 50 एकरातील रोप लागण पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे। पाटगाव जलाशयात गेल्या 24 तासात 436 मिलीमीटर पावसाची रेकॉर्ड ब्रेक नोंद झाली असून मौनी सागर जलाशयात 84% पाणी साठा झालाय। वेदगंगा नदीवरचा 2 वर्षापूर्वी बांधलेला मोठा पूलही पाण्याखाली गेलाय। त्यामुळे मिंचे परिसरातील 25 गावांची वाहतूक ठप्प झाली आहे। अनेक शेतकऱ्यांच्या नदीकाठच्या मोटारी पाण्यात बुडाल्याने मोठं नुकसान झालंय। राधानगरी तालुक्यात पावसाचं थैमान सुरूच आहे। काही ठिकाणी भूस्खलन होऊन दरडी कोसळल्यात, तर धामणवाडी इथं ओढ्याचं पात्र बदलल्यानं शेतकऱ्यांच्या भात पिकाचं मोठं नुकसान झालंय। भात शेतीत मोठमोठे दगड वाहून आलेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे राधानगरी धरण सुमारे 90% भरलं असून पूर्ण क्षमतेनं धरण भरण्यासाठी फक्त 4 फूट पाणी कमी आहे। पावसाचा जोर असाच राहिला तर रात्री धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुन्हा एकदा पंचगंगा नदीतील पाणी पातळीत वाढ होण्याची भीती आहे। काळंबावाडी धरण परिसरात आज 480 मिलीमीटर विक्रमी पावसाची नोंद झाली असून सध्या धरण 72% भरलंय। विशेष म्हणजे काळंबावाडी धरणातून फक्त 1000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असला तरीही दूधगंगा नदीकाठावरील शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे। अनेक गावात पुराचं पाणी आलं असून धरणातील पाण्याचा विसर्ग वाढल्यास परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते। राधानगरी तालुक्यातील 216 कुटुंबातील 977 व्यक्तींना आणि 530 जनावरांना स्थलांतरित करण्यात आले, तर आतापर्यंत दोघांचा मृत्यू झालाय। राधानगरी तालुक्यातील 216 कुटुंबातील 977 व्यक्तींना आणि 530 जनावरांना स्थलांतरित करण्यात आले, तर आतापर्यंत दोघांचा मृत्यू झालाय। शिरगाव धामोड परिसरात भूस्खलन होऊन काही घरात पाणी शिरले। दिवस रात्र पडणारा संततधार पाऊस पाहून नागरिकांच्या मनात धडकी भरली आहे। दाजीपूर परिसरात तर अक्षरशः ढगफुटी झाली असून गेल्या 24 तासात 567 मिलीमीटर पाऊस पडलाय। तालुक्यातील बागायती शेतीचं मोठं नुकसान झालंय, तर रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे। भोगावती परिते फाटा, कोथळी, हळदी इथं भोगावती नदीचं पाणी रस्त्यावर आल्यानं कोकण मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे। मुसळधार पावसासह कोयना धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होतीये। गेल्या 24 तासात 10 ते 12 फुटानं पाणी वाढलं असून नुरसिंहवाडीतील दत्त मंदिर पाण्याखाली गेलंय। आज गुरुपौर्णिमे दिवशीच मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेल्यानं श्रींची उत्सव मूर्ती नारायणस्वामी मठात ठेवण्यात आली आहे, तर नुरसिंहवाडी, कुरुंदवाड, भैरेवाडी परिसरातील नागरी वस्तीत पुराचं पाणी शिरल्यानं नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले। याबाबत बीन्यूजचे रिपोर्टर रमेश सुतार यांनी घेतलेला आढावा। धरण पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसाबरोबर कोयना धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग यामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीपात्रात झपाट्याने वाढ झाली आहे। आता आपण बघू शकताय की नरसिंहवाडी येथील दत्त मंदिर हे आज सकाळी पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं आहे। मंदिराचा मंडप हा पूर्णपणे पाण्याखाली बुडालेला आहे। एकंदरीत परिस्थिती भयानक झाली आहे। आज गुरुपौर्णिमा दिवशीच दत्त मंदिर पाण्याखाली जाण्याची पहिलीच वेळ आलेली आहे आणि मंदिरालगत असणारं राम मंदिर हेही पाण्याखाली गेलं आहे। मंदिराचा कळस थोडा आता दिसत आहे आपल्याला। एकंदरीत परिस्थिती बघता शिरोळ तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाण्यापातळीत झपाट्याने वाढ होत आहे। काही नागरिकांच्या घरातही पाणी गेलेलं आहे आणि मंदिरातील अन्नछत्र या अन्नछत्रातही पुराचे पाणी शिरलं आहे। एकंदरीत परिस्थिती बघता कोयना धरणातून होणारा विसर्ग आणि आलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग जरी होत असला तरी नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे नदीकाठलगत असणाऱ्या गावांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। बी न्यूजसाठी नरसिंहवाडीहून रमेश सुतार।
करवीर तालुक्यात गेल्या 24 तासात झालेल्या उच्चांकी पावसानं 80 गावं प्रभावित झाली आहेत. अनेक गावातील नागरी वस्तीत महापुराचं पाणी शिरल्यानं प्रचंड नुकसान झालंय. रस्ते पाण्याखाली, वाहतूक ठप्प आणि वीज नसल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. गेल्या 24 तासात करवीर तालुक्यात 331 मिलीमीटर उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे. या अतिवृष्टीचा फटका शेती, दूध व्यवसाय, रस्ते वाहतूक यांना बसलाय. करवीर तालुक्यातील पश्चिमेच्या 30 गावांचा संपर्क संपूर्णपणे तुटलाय. जवळपास 80 गावातील 5,000 कुटुंब स्थलांतरित करण्यात आली आहेत. चिखली, आंबेवाडी, शिंगणापूर, नागदेववाडी, हळमंतवाडी, वरणगे पाडळी, कुडित्रे इथं शेकडो घरात पाणी शिरलंय. तर कोल्हापूर गगनबावडा, कोल्हापूर रत्नागिरी, कोल्हापूर राधानगरी या महामार्गावर पुराचं पाणी आलंय. दरम्यान करवीर तालुक्यातून गोकुळ आणि इतर दूध संघांना 4.5 लाख लिटर दूध पुरवठा केला जातो, पण सर्वच मार्गावर पाणी आल्यानं दूध संकलन बंद झालंय. त्यामुळे दूध उत्पादकांना कोट्यावधी रुपयांचा फटका बसणार आहे. सांगरोळचं म्हणण्यापेक्षा करवीर तालुक्याचं कोट्यावधी रुपयाचं नुकसान झालेलं आहे. ऊसाची पूर्ण शेती आज पाण्याखाली आलेली आहे. त्याचबरोबर आता मुख्य धंदा आपला दुसरा जे कोरोनाच्या काळामध्ये जो चालू आहे दुधाचा धंदा, तो पण आज पूर्ण कालपासून ठप्प झालेला आहे. आज तालुक्याची जर परिस्थिती बघितली तर लाखो लिटर दूध आज संकलन होऊन देखील कोल्हापूरला रस्ता नसल्यामुळे पाठवू शकलेलं नाही. त्यामुळे आजच्या एका दिवसाचं लाखो रुपयाचं नुकसान आमच्या करवीर तालुक्यात झालेलं आहे. तरी याच्यावर सरकारनं अतिशय गांभीर्यानं विचार करून शेतकऱ्यांना आणि दूध उत्पादकांना आर्थिक मदत करावी. त्याचबरोबर जी जनावरं पाण्यामध्ये अडकलेली होती ती सुद्धा जनावरं रात्रीपासून आम्ही आमच्या गावातील बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि लोकांना देखील आम्ही बाहेर काढलेलं आहे. कागल शहरातील जयसिंगराव तलावाची पाणी साठवण क्षमता 22 फूट आहे. गुरुवारी तलावाची पाण्याची पातळी 19 फूट होती. गेल्या 24 तासात 178 मिलीमीटर पाऊस झाल्यामुळं 3 फूट पाण्याची पातळी वाढली आहे. गुरुवारी सायंकाळी तलावाच्या 7ही सांडव्यातून पाणी बाहेर पडण्यास सुरुवात झाली. दरम्यान आज नवीन पाण्याचं पूजन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, नगराध्यक्षा माणिक माळी, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांच्या हस्ते करण्यात आलं. दरम्यान गेल्या 3 दिवसात कागल तालुक्यात अतिवृष्टी झाल्यानं दूधगंगा, वेदगंगा आणि चिकोत्रा नद्यांना पूर आलाय. या नद्यांवरील सर्वच बंधारे पाण्याखाली गेलेत. कागल तालुक्यातील 36 गावांना पुराचा फटका बसला असून 1,183 कुटुंबांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलंय. बानगे, चिखली, सिद्धनेरली, अणूर, गलगले, कसपासांगाव या गावांना पुराचा मोठा फटका बसलाय. तर 40हून अधिक घरांची मोठी पडझड झाली आहे. माकवे इथला एक तरुण ओढ्याच्या पाण्यातून वाहून गेल्याची भीती व्यक्त होतीये. या तरुणाच्या शोधासाठी करनूर आणि मुरगुड इथं रेस्क्यू पथकं पाठवण्यात आली आहेत. संततधार पावसामुळे इचलकरंजीत पंचगंगा नदीच्या पाणी पातळीनं 68 इशारा पातळी गाठली आहे. पाणी पातळीत अशीच वाढ होत राहिल्यास काही तासात 71 फूट धोका पातळी गाठण्याची शक्यता आहे. हुपरी, कागलकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पाणी आल्यानं या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. पुराचं पाणी नागरी वस्तीजवळ आल्यानं प्रशासनानं मळे भागातील नागरिकांना स्थलांतराच्या सूचना दिल्या असून विविध 4 शाळांमध्ये छावण्या सुरू केल्या आहेत. पंचगंगा नदीवरील लहान पूल आणि नदीकाठावरील सर्व शेतजमीन, वरदविनायक मंदिर, महादेव मंदिर, स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे. पुराचं पाणी नागरी वस्तीजवळ आल्यानं प्रशासनानं नागरिकांना सतर्क केलं असून स्थलांतराच्या सूचना दिल्या आहेत. ऐतिहासिक पन्हाळा गडावर आज पहाटेच्या दरम्यान 4 दरवाजाजवळील रस्ता खचला. त्यामुळे बुधवार पेठेजवळ वाहतूक थांबवण्यात आली आहे. पन्हाळ्यावर वारंवार रस्ता खचण्याच्या प्रमाणात वाढ होऊ लागल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. तर 3 दरवाजातून प्रचंड वेगानं पाणी वाहत असून त्यामुळे गडाच्या तटबंदीला धोका पोहोचण्याची भीती आहे. पन्हाळा गडाच्या पूर्वेस असलेली सादोबाच्या तळ्यालगतची तटबंदी गेल्या अनेक वर्षांपासून भक्कम स्थितीत होती. मात्र जोरदार पावसामुळे गुरुवारी मध्यरात्री तटबंदी अचानक कोसळली आहे. त्यामुळे गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या मंगळवार पेठेतील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पन्हाळ गडावरून येणारं पाणी थेट अनेक घरात घुसल्यानं मोठं नुकसान झालंय. बाबासाहेब पाटील असुर्लेकर, पन्हाळा पंचायत समिती सभापती वैशाली पाटील यांनी नुकसानीची पाहणी केली. दरम्यान नेबापूर, आपटी, बुधवारपेठ, बादेवाडी, मराठवाडी, केकतवाडी या परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यांना भेगा पडू लागल्यानं भूस्खलन होण्याची भीती आहे. तुफान पावसामुळे पन्हाळ्यातील तीव्र उताराच्या रस्त्यांवर जणू धबधबा तयार होतोय. आजवर असा पाऊस पाहिला नव्हता असं पन्हाळ्यातील अनेक जुने जाणकार लोक सांगत आहेत.